नमस्कार. आज आपण काय बनवणार आहोत हे तर तुम्हाला थंबनेल पाहून कळालंच असेल. तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. इथे सोमली नावाचं हक्का नूडल्सचं पॅकेट मी आणलेलं होतं दिवाळीच्या खरेदीला आम्ही गेलो होतो तेव्हा. तर खूप दिवसांपासून वाटत होतं बनवावं. मग फायनली आज नजर पडली. तर चला बनवूयात. मागे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत. इथे पहिला चार्ट जो आहे तिथे काय कार्बोहायड्रेट्स ते वगैरे मेन्शन केलेलं आहे. नंतर प्राईस आहे ₹40 म्हणून. आणि शेजारीच आपल्याला इन्स्ट्रक्शन्स आहेत, कुकिंग इन्स्ट्रक्शन्स काय काय ॲड केलं आहे त्यांनी ते. तर चला आता सुरुवात करूयात बनवायला. जसे जसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तसे तसे फॉलो करूयात आणि स्टार्ट करूयात. तर मग इथे पाकिट आपण फोडून घेतल्यानंतर एका ताटात सोडून घेतो आहे. तर ह्या पाकिटात आपल्याला एक छोटंसं टिक्लर म्हणून भेटलेलं आहे मसाला, ज्यात डिहायड्रेटेड चिली सॉस आणि सोया सॉस वगैरे पण आहे. इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यात मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे थोड्या प्रमाणात. आणि आपण इथे नूडल्स भिजू घातलेत, म्हणजे उकडायला टाकलेत, बॉईल करायला. आणि एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत थोड्या वेळाने, उकळून झाल्यानंतर 8 ते 10 मिनिटांनी. इथे भांड्यात एका आपण गाळून घेणार आहोत पाणी. एक्सेसिव्ह वॉटर आपण या भांड्यात काढून घेतलेलं आहे. तर आता व्हेजीसकडे वळूयात. आपल्याला अर्धी कोबी, कांद्याची पात, 3 कांदे, गाजर, ढोबळी आणि मिरची आपली आणि अद्रक लसूणची पेस्ट काढून घ्यायची आहे. मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि ढोबळी आपण कापून घेतलेली आहे. तर एका मोठ्या कढईत तेल टाकून घ्यायचे 2 चमचे, त्यात छोटा चमचा जिरे. त्यानंतर हळद घालायची आहे ॲज अ कलर म्हणून. त्याच्यात आपल्याला अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि फ्राय करायचे आपल्याला हे. कापलेली मिरची त्यात टाकून घ्यायची आहे आणि ती परतवायची आहे. आता कापून घेतलेला कांदा त्यात टाकायचा आहे, तोही आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपल्याला उभी कापलेली ढोबळी मिरची, त्यानंतर आपण त्यात उभे कापलेले गाजर आणि शेवटी कोबी, कांद्याची पात टाकून आपण पुन्हा परतवून घेणार आहोत. 7 ते 10 मिनटापर्यंत आपण ह्या भाज्या अशाच परतवून घेणार आहोत, त्यांचा हलका सोनेरी असा रंग येईपर्यंत. यात आपण आता मसाला जो आपल्याला पाकिटात सापडला होता टिक्लर, ते टाकून घेणार आहोत आणि पुन्हा फ्राय करणार आहोत. आता आपण नूडल्स जे आपण उकडून ठेवले होते ते त्यात ॲड करून घेतो आहेत आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत.
तिखटाला थोडा बॅलन्स करायसाठी यात आपण कॅचअप टाकणार आहोत, आपला जो छोटा पॅकेट येतो तो, आणि फ्राय करून घेणार आहोत. आपण जे पाणी गाळलं होतं ते थोडंसं यात ॲड करणार आहोत आणि पुन्हा फ्राय करून घेणार आहोत. हे ऑप्शनल आहे. आपले टेस्टी हक्का नूडल्स रेडी आहेत. गरम गरम सर्व करा आणि एन्जॉय करा.